बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। इयत्ता पहिलीपासून मराठीची सक्ती करणाऱ्या राज्य सरकारच्या धोरणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला। मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरून प्रगती होणार असेल तर अशी प्रगती आम्हाला नको। आज जे काही फ्लायओव्हर होत आहेत ते दिसायला छान दिसत आहेत, पण त्यातून मराठी माणसाचे अस्तित्व संपणार असेल तर आम्हाला असा विकासही नको, असे ते म्हणाले। महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकण्याच्या अनिवार्यतेवर नुकतेच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे। अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते 5वीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा असणार आहेत। येत्या जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। पण आता काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गटासह मनसेने या विरोधात दंड थोपटल्यामुळे महाराष्ट्रात या मुद्द्यावरून मोठा संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध केला आहे। ते म्हणाले, आपल्याकडे शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मराठीकडे पाहणे खूप आवश्यक आहे। नुसते भाषा दिन साजरा करणे किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळणे याने मराठी राहणार नाही। मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरून प्रगती होणार असेल तर अशी प्रगती नको आम्हाला। आज जे काही फ्लायओव्हर होत आहेत ते दिसायला छान दिसत आहेत, पण यातून मराठी माणसाचे अस्तित्व संपत असेल तर आम्हाला असा विकास नको। अपघातग्रस्तांवर वेळेवर उपचार होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या निर्णयानुसार सरकारनं अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत। या निर्णयाचा आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना मोठा लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी येथील मुख्यालयात आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या कामकाजाची आढावा बैठक झाली। या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी आपत्कालीन स्थितीत दाखल होणाऱ्या रुग्णांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागू नयेत यासाठी त्यांच्यावर विविध योजनांमध्ये अंगीकृत असणाऱ्या रुग्णालयात 1 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार करण्याचे निर्देश दिलेत। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत अंगीकृत असलेल्या रुग्णालयांनी महिन्यातून एकदा आरोग्य शिबिराचं आयोजन करून किमान 5 रुग्णांवर कॅशलेस उपचार करावेत, यासंबंधी योग्य ती पावलं उचलावीत असे निर्देशही आंबेडकर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले। शासकीय आरोग्य योजनातील सुधारणांसाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे। ही समिती पुढील 1 महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे पुण्यातील दीनानाथ रुग्णालयानं पैशांअभावी एका गर्भवती महिलेला उपचार नाकारले होते। त्यानंतर उपचाराला विलंब झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी राज्यभरात आरोग्य व्यवस्थेविषयी संतापाची लाट उसळली होती। या पार्श्वभूमीवर रुग्णालयांना चाप बसवणं आणि राज्यातील जनतेला योग्य दरात आणि तत्काळ उपचार मिळावेत यासाठी काय उपाययोजना करता येतील याची चर्चा करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्रात राहायचे असेल तर त्याला मराठी आलेच पाहिजे। त्याचबरोबर देशातील अनेक राज्यांमध्ये हिंदी पण चालते। काही जण म्हणतात ही राष्ट्रभाषा आहे, पण त्यावर वाद आहे। मला त्या वादात पडायचे नाही। ज्याला काही उद्योग नाही ते असे वाद घालतात, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे। अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की इंग्रजी ही जगात बहुतेक देशांमध्ये चालते, त्यामुळे ही देखील भाषा आली पाहिजे, पण आपली मातृभाषा असलेल्या मराठीला पहिले स्थान आहे। आज समोरच्या राजकीय पक्षांना काही राजकीय मुद्दा राहिलेला नाही। उन्हाची तीव्रता, उष्माघात असे अनेक मुद्दे आहेत। जागतिक पातळीवर 103% पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली आहे। आता हा पाऊस पडला पाहिजे ही पांडुरंगा चरणी प्रार्थना आहे। अजित पवार म्हणाले की नाशिक दगडफेक प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आम्ही काही पक्ष म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले नाहीत। जो दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार। ते कोणत्या पक्षाचे आहे हे पोलीस पाहणार नाही। कुणीही जर कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल तर त्याचे काही खैर नाही। अजित पवार म्हणाले, बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक चौकशी सुरू आहेत। या सगळ्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर मंत्रिपदाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील।
निलंबित अधिकाऱ्यांच्या आरोपांना किती महत्त्व द्यायचे हे कुठेतरी विचार जनतेसह मीडियाने केला पाहिजे. महिला वकिलाला जी मारहाण करण्यात आली त्या संदर्भात कारवाई करायचे आदेश मी SP आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी कोण जबाबदार आहे त्याला पाठीशी घालणार नाही. राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय. इतकंच नाही तर हा निर्णय समोर येताच राज ठाकरे यांनी ही मोठी पोस्ट केली होती. यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. इतक्या लवकर इतकी मोठी पोस्ट कशी केली गेली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे राज ठाकरेंच्या पोस्टची स्क्रिप्ट सागर बंगल्यावर लिहिली गेली असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केलाय. हिंदी भाषा विषयी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी एक मोठं ट्विट केलं होतं. एवढ्या कमी वेळात ते कसं केलं असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. त्या ट्विटची स्क्रिप्ट ही सागर बंगल्यावर लिहिली गेली असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय. महाराष्ट्राच्या निर्मितीत भाजपचं कोणतंही योगदान नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. आधी नोकरी, उद्योग, व्यवसाय या ठिकाणी मराठी भाषेचा सन्मान राखला पाहिजे. तिथं आधी मराठी सक्तीची करा असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. मोदी आणि अमित शहा यांना इंग्रजी येत नाही त्यामुळे हिंदीची सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. आधी इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी सक्तीची करा त्याची हिंमत आहे का असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. हिंदी ही आमच्यावर लादू नका असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा हिंदी लादण्याची गरजच नाही. ज्या शहरात जगातला उत्कृष्ट हिंदी सिनेमा तयार होतो तिथे हिंदी सक्ती करण्याची गरज नाही असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. अजूनही राज्यात अनेक ठिकाणी मराठी भाषा सक्तीची झाली नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजप मोठे ऑपरेशन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बारामती लोकसभेतील भोर मतदारसंघाचे माजी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा आहे. थोपटे हे ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचे पुत्र आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विजयात थोपटे कुटुंबाचा मोठा वाटा होता. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शरद पवार हे स्वतः थोपटे यांच्या घरी गेले होते, पण विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांचा पराभव झाला. या जागेवर अजित पवार यांच्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर समीकरणे बदलली आहेत. संग्राम थोपटे भाजपमध्ये सामील होऊ शकतात. या चर्चेनंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होऊ शकतात. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने त्यांनी हा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपमधील त्यांच्या जबाबदारीबाबत थोपटे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली आहे. थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा आमदार राहिले आहेत, तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे देखील त्याच विधानसभा मतदारसंघातून 6 वेळा आमदार राहिले आहेत. जर असे झाले तर पुणे काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल, कारण थोपटे कुटुंबाचे गांधी कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत. निलंबित झालेला पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले शरण आला नसताना त्याला पुण्यातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. निलंबनानंतर त्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून थेट मुख्यमंत्री आणि एसपींवर आरोप केले होते. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी आपल्याला 50 कोटींची ऑफर मिळाल्याचा दावाही त्यानं केला होता. त्यानंतर आपण शरण जाणार असल्याचंही त्यानं म्हटलं होतं, मात्र तो शरण आला नव्हता. अखेर कासले याला स्वारगेटच्या हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस महानिरीक्षकांनी कासले याला बडतर्फ करत त्याच्यावर कारवाई देखील केली आहे. कासले बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. एका गुन्ह्यात वरिष्ठांची परवानगी न घेता गुजरातमध्ये जाऊन आर्थिक तडजोड केल्यामुळे त्याला निलंबित केलं होतं. निलंबनानंतर त्यानं सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून थेट मुख्यमंत्री आणि एसपींवर आरोप केले होते. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी 50 कोटींची ऑफर मिळाल्याचा दावाही त्यानं केला होता. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले कालच पुण्यात दाखल झाले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक मोठे दावे केले होते. मतदानाच्या दिवशी 10 लाख रुपये ईव्हीएम पासून दूर राहण्यासाठी दिले होते असा दावा कासले यांनी केलाय. तसंच एन्काउंटरची सर्व चर्चा बंद दाराआड झाली असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं होतं. रणजित कासले काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की पुण्यात मी शरण जाण्यासाठी चालू आहे. मी अजून 15 दिवस जरी गेलो असतो तरी मला कुणी पकडलं नसतं, कारण मी माझ्या मित्रांशी बोलून हा निर्णय घेतलाय. बीडला जाऊन मी शरण जाणार आहे. पुणे पोलिसांना तशी मी विनंती केली आहे की मला संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या स्वाधीन करावं. दिल्लीत असताना मी पबमध्ये लाल किल्ल्यात सगळीकडे जाऊन आलो. दिल्लीत असताना मी केंद्र स्तरावर ईव्हीएमवर चर्चा केली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हिंदीच्या सक्तीला विरोध करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचले आहे.
लहान वयात मुलांना ज्ञान मिळण्याची संधी मिळत असेल तर तुम्ही त्याला विरोध का करता? नेत्यांची लेकरे इंग्रजी शाळेत शिकणार आणि सामान्यांच्या लेकरांनी काय स्थानिक शाळेतच शिकायचे का? राज ठाकरे यांनी सरकारच्या चांगल्या निर्णयाला विरोध करू नये असे त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरे या आंदोलनातूनही एक दिवस माघार घेतील असा टोलाही त्यांनी उपरोधीपणे राज यांना हाणला आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते गुरुवारी एबीपी माझाला बोलताना म्हणाले की राज्य सरकारने एक चांगला निर्णय घेतला. शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषा उपलब्ध करून दिल्याविषयी मी त्यांचे आभार मानतो. हा विद्यार्थी हिताचा निर्णय आहे, पण राज ठाकरे यांनी त्याला विरोध केलाय. मी त्यांच्या भूमिकेचा निषेध करतो. त्यांच्या धमक्यांना आम्ही संविधानाने उत्तर देऊ. मुलांना ज्ञान मिळण्याची संधी उपलब्ध होत असेल तर तुम्ही त्याला विरोध का करत आहात? तुमच्या खिशातून पैसे खर्च होणार आहेत का? हे दुःख नेमके कशाचे आहे? नेत्यांची मुले इंग्रजी शाळेत शिकणार आणि सामान्यांच्या मुलांनी स्थानिक शाळेतच शिकायचे का? देख लेंगे राज ठाकरे में कितना है दम. मुलांना नवी संधी मिळत आहे, त्यामुळे कुणीही त्यात अडथळा आणू नये. राज ठाकरे यांनी या प्रकरणी काही केले तर आम्ही न्यायालयात दाद मागू, पालकांसोबत राहू, हे मी डंके की चोट पे सांगतो. ते पुढे म्हणाले, राज ठाकरे यांच्या मनसेसारखे अनेक पक्ष नोंदणीकृत आहेत. ते गल्लीबोळात दिसून येतात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुलांच्या प्रगतीत अडथळा निर्माण कराल. नव्या धोरणाअंतर्गत वयाच्या 15 वर्षापर्यंत मुलांना अधिकाधिक भाषा शिकता येतील. त्याला तुम्ही का विरोध करत आहात? राज यांच्या उग्र विचारांचा आम्ही निषेध करतो. राज यांना आम्ही संविधानाने रोखू. या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या आड आम्ही कुणालाही येऊ देणार नाही. मुंबई भाजपमध्ये आता महिलांच्या 33% आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार आता 33% मंडल अध्यक्षपदावर महिलांना संधी मिळणार आहे. 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पूर्वतयारी म्हणून या निर्णयाकडे पाहिलं जात आहे. त्यानुसार मुंबईत प्रत्येक विधानसभेत 3 मंडल अध्यक्ष नेमले जाणार आहेत. भारतीय जनता पक्ष हा कायमचा निवडणुकीच्या मोडमध्ये असतो असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय. मुंबईत होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मुंबई भाजपची बैठक झाली. या बैठकीमध्ये आता 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यात आली आहे. या निवडणुकीत महिलांना 33% आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे त्याआधीच भाजपनं आपल्या मंडल अध्यक्ष पदांवर महिलांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचा आता भारतीय जनता पक्षाला भविष्यात काय फायदा होतो हे पाहावं लागेल. 128वा घटना दुरुस्ती विधेयक, ज्याला महिला आरक्षण विधेयक किंवा नारी शक्ती वंदन अधिनियम असंही म्हणतात, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातच हे विधेयक संसदेत ठेवण्यात आलं होतं. या विधेयकाचं उद्दिष्ट लोकसभा आणि राज्य विधानसभेत महिलांसाठी 33 जागा राखीव ठेवणं असं आहे. सप्टेंबर 2023 मध्ये लोकसभेत 454 बाजूनं आणि 2 विरोधात अशा मतांनी हे विधेयक मंजूर झालं होतं. त्यानंतर लगेचच राज्यसभेत 214 मतांनी ते एकमतानं मंजूर झालं. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला 28 सप्टेंबर 2023 रोजी मान्यता दिली. महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी 2029च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कार्यान्वित केली जाऊ शकत नव्हती. त्यामुळं आता आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपनं हा निर्णय घेतलाय.